या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं मकरंद पाटील यांना देणार, तर मकरंद पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटे यांना मिळणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून अजित पवारांनी ते स्वतःकडे घ्यावं, आमदार रोहित पवार यांची विनंती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही, राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याच्या विधानाची चर्चा। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती, शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली, बच्चू कडूंची खोचक टीका। सर्व खात्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वॉच असेल, नियोजन विभागाच्या निधी वितरणासह सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देतील, महायुतीच्या तीनही नेत्यांचा निर्णय। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस बॉस आहेत, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा, तर फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये चांगला समन्वय, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांचं विधान। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का, राज्यपालांच्या विधानानं वादाची शक्यता, राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। राज्यपालांनी सुद्धा मराठीत बोललं पाहिजे, वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। दौंड जवळच्या चौफुला कला केंद्रात डान्स सुरू असताना गोळीबार, आमदाराच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती, नृत्य करणारी तरुणी जखमी, कला केंद्राच्या मालकासह 6 महिला यवत पोलिसांच्या ताब्यात। दौंडमधील गोळीबार प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप, दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे अंतरवाली सराटीत जरांगे यांच्या भेटीला, महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर भेट घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आम्ही बाजी प्रभूंप्रमाणे लढायला तयार, बाजी प्रभूंप्रमाणे आमची भूमिका, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार, लढाईची तारीख वेळ इम्तियाज जलील यांनी ठरवावी, लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील, 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संजय गायकवाड यांचा करारनामा। रायगड जिल्ह्याला 24 आणि 25 जुलै रोजी रेड अलर्ट, रत्नागिरी सिंधुदुर्ग अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, नागपूरसह विदर्भातही पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज, नागपूर गोंदियासह चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये शिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग, वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही हे समोर, वसतिगृहामधील 64 मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। महाराष्ट्रामध्ये चिटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले, कर्नाटकमध्ये सुद्धा मतांची चोरी करण्यात आली, राहुल गांधींचा आरोप। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का, महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघडणी। नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात येईल। मँचेस्टरच्या मैदानावर आजपासून 4थी कसोटी, इंग्लंड विरुद्ध भारताची प्रथम फलंदाजी, KL राहुल, यशस्वी जयस्वाल मैदानावर, युवा गोलंदाज अंशुल कंबोजचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।